Welcome students. I welcome all of you in ROSE project of Rayat Shikshan Sanstha Satara, conducted by Yashwantarao Chauhan Institute of Science Satara. Students, in this session we will learn a topic from mathematics paper second, that is probability. The points which we have studied in this topic are: firstly, we will study some basic terminology which we required for further concepts. Then concept of probability, that is the definition of probability or how we are finding the probability for the certain event. Then the addition theorem of probability, means if we have two events A and B, then how we can find the probability of A union B. So that is the addition theorem. Then the conditional probability, so one type of probability. And then the multiplication theorem, it also depends on the conditional probability. And lastly, we will study the Bayes theorem and some new concept, that is the odds in favor and odds in against. So let us start our topic. बघा, प्रोबॅबिलिटी म्हटलं तर सगळ्यांच्या काय म्हणू आपण, हा रुटीन मधला एक वर्ड आहे की आपण बऱ्याचदा वापरतो की चान्सेस आहेत, असं घडून येण्याचे चान्सेस आहेत. तसं ते चान्सेस म्हणजेच काय असतं मॅथ्स मध्ये, प्रोबॅबिलिटी. पण मग आता ही प्रोबॅबिलिटी जेव्हा आपण डिफाईन करत असू त्यावेळेस आपल्याला काही टर्म्स लागतील किंवा काही टर्म्स माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्यातली हा पहिली टर्म आहे, दॅट इज द रॅन्डम एक्सपेरिमेंट. सो रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, एक थोडक्यात एखादी ऍक्शन की जिचे आउटकम्स तुम्हाला माहिती आहेत, की जिचं किंवा जिचे रिझल्ट तुम्हाला माहिती आहेत काय येतील ते, पण एक्झॅक्टली हाच रिझल्ट येईल हे आपण सांगू नाही शकत. फॉर एक्झाम्पल, मी जर का कॉइन टॉस केला तर वी विल नो की त्याचा आउटकम काय असणार आहे, की एकतर हेड तरी मिळेल किंवा टेल तरी मिळेल. पण एक्झॅक्टली हेडच मिळेल किंवा एक्झॅक्टली टेलच मिळेल असं आपण सांगू शकतो का, तर नाही. मग असे जे काही एक्सपेरिमेंट आहेत की ज्याला कॉल्ड इज रॅन्डम एक्सपेरिमेंट. आउटकम जो काही आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट कन्सिडर करणार त्याचे रिझल्ट म्हणजेच काय, थोडक्यात आउटकम. सॅम्पल स्पेस, आता सॅम्पल स्पेस म्हणजे काय, जे काही आपण आउटकम सगळे येतील त्या सगळ्याला जर का मी एका सेट मध्ये टाकलं तर तो जो काही सेट तयार होईल दॅट इज नथिंग बट द सॅम्पल स्पेस. आणि सॅम्पल स्पेस कशाने डिनोट करतो आपण, तर एस ने, आणि विच इज डिनोटेड बाय कॅपिटल एस. आणि त्याचे नंबर ऑफ एलिमेंट्स कसे लिहितो आपण, तर एन ऑफ एस. सो सॅम्पल स्पेस इज नथिंग बट द, बघा इथे डेफिनेशन आहे, द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट. देन द इव्हेंट, म्हणजे मी ह्या सॅम्पल स्पेस वरती जर का आता एखादा सबसेट डिफाईन केला त्याचा, तर तो सबसेट म्हणजेच काय झाला, इव्हेंट. देन द फेवरेबल आउटकम, ओके नाही, फेवरेबल आउटकम म्हणजेच काय, अन आउटकम विच बिलॉंग्स टू द स्पेसिफाईड इव्हेंट इज कॉल्ड एज द फेवरेबल आउटकम. नाउ द टाइप्स ऑफ द इव्हेंट्स. आता एखाद्या इव्हेंटचे आउटकम्स किती आहेत त्याच्यावरून त्याचे काही टाइप्स पडतात. त्याच्यामध्ये बघा, फर्स्टली एलिमेंटरी इव्हेंट. एलिमेंटरी म्हणजे काय, की ज्या इव्हेंटला एकच आउटकम आहे, सिंगल आउटकम, त्याला काय म्हटलं जातं, एलिमेंटरी इव्हेंट. देन द सर्टन इव्हेंट. सर्टन इव्हेंट म्हणजे काय, की तो शुअरली घडून येणारच आहे, ओके नाही, म्हणजेच काय की त्याचा सॅम्पल स्पेस हा सर्टन इव्हेंट असेल इफ ऑल पॉसिबल आउटकम्स आर फेवरेबल आउटकम्स. म्हणजे सगळे पॉसिबल आउटकम्स हे काय असतील, त्याचे फेवरेबल आउटकम्स. म्हणजेच काय की सगळा सॅम्पल स्पेस जो काय असेल तो त्या इव्हेंटसाठी फेवरेबल असेल तर त्याला म्हटलं जातं सर्टन इव्हेंट. आता इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजेच काय, की ज्याचा इव्हेंटचा एकही आउटकम नाही, त्याला म्हणजे तो इव्हेंट थोडक्यात घडूनच नाही आलेला, तर त्याला काय म्हटलं जातं, इम्पॉसिबल इव्हेंट. आता अल्जेब्रा ऑफ इव्हेंट्स म्हणजे काय, बघा मी मगाशी आपण इंट्रोडक्शन मध्ये पण बघितलेलं की जर का माझ्याकडे एक इव्हेंट कन्सिडर करायच्या ऐवजी मी जर का दोन इव्हेंट्स कन्सिडर केले तर मी त्याच्यावरती दोघांचं कॉम्बिनेशन करून वेगवेगळे आणखी नवीन ऑपरेशन डिफाईन करून वेगवेगळे इव्हेंट्स डिफाईन करू शकते, तर त्याला म्हटलं जातं अल्जेब्रा ऑफ इव्हेंट्स. मग त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे युनियन ऑफ टू इव्हेंट्स, हो की नाही, म्हणजे दोन सेट्स, जसं आपण सेट्स मध्ये बघितलेले बघा, इन द सेम मॅनर हे फक्त आता आपल्याला इव्हेंटच्या बाबतीत शिकायचंय की ए आणि बी दोन वेगवेगळे इव्हेंट असतील तर सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स विच बिलॉंग्स टू ऍटलीस्ट वन ऑफ ए अँड बी
इज कॉल्ड ॲज द ए युनियन बी. म्हणजे तो जी काही आउटकम असेल तो एकतर ए मधला असेल किंवा बी मधला किंवा बोथ, तर मग त्या इव्हेंटला काय म्हटलं जाईल, युनियन ऑफ टू इव्हेंट्स. आता तो ऑप्टेन कसा करायचा बघा, इथे एक एक्झाम्पल लिहिलेले. समजा एस विथ सॅम्पल स्पेस कशी डिफाईन केली आहे की सेट ऑफ ऑल पॉझिटिव्ह इंटीजर्स नॉट एक्सिडिंग 50, 50 पेक्षा कमी. मग ए सेट त्याच्यावरती काय डिफाईन केलं बघा की विच आर डिव्हिजिबल बाय 6, इंटीजर सगळे कन्सिडर केलेत विच आर डिव्हिजिबल बाय 6. बी हा सेट काय घेतलाय, विच आर डिव्हिजिबल बाय 9. आणि मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, ए युनियन बी. मग आता पहिल्यांदा ए चे आउटकम काय येतील बघा, डिव्हिजिबल बाय 6 कुठपर्यंत घ्यायचे, 50 पर्यंत. म्हणजे काय येतील 6, 12, 18, 24, 30, 36, 42 आणि 48. बी म्हणजे काय घेतलंय आपण, डिव्हिजिबल बाय 9. म्हणजे काय येईल तो 9, 18, 27, 36, 45. सो दीज ऑल आर द आउटकम्स ऑफ ए अँड बी. आता आपल्याला कोण फाइंड आउट करायचंय, ए युनियन बी. मग ए युनियन बी चे आउटकम काय येतील बघा बरं, ए युनियन बी चे 6, 9, 12, 18, 24, 27, 30, 36, 42, 45, 48. सो दीज ऑल आर द आउटकम्स फॉर ए युनियन बी. म्हणजे आपण सेट मध्ये केलं तसंच ए चे पण लिहायचे, बी चे पण लिहायचे, दोन्हीचं से कॉम्बिनेशन करायचं. रिपीटेड एलिमेंट्स आपण एकदाच लिहिणार. देन द इंटरसेक्शन ऑफ टू इव्हेंट्स. ठीक आहे, आता इंटरसेक्शन म्हणजेच काय, द इव्हेंट कन्सिस्टिंग ऑफ आउटकम्स विच बिलॉंग्स टू बोथ ए आणि बी. ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत असे आउटकम्स. म्हणजे काय झालं, म्हणजे अशा आउटकमचं इव्हेंट म्हणजे काय झाला, ए इंटरसेक्शन बी. बघा मागाच्याच एक्झाम्पल वरती आपण आणखीन एक वेगळं एक्झाम्पल घेऊयात. बघा ए सेट म्हणजे काय डिफाईन केला मी, डिव्हिजिबल बाय 3 नी असणारा. मग ते कोण कोण येतील बघा, 3 पासून ते 48 पर्यंत. 50 मधले सगळे मल्टिपल ऑफ 3 येतील. 5 म्हणजे काय घेतलंय बघा, मल्टिपल ऑफ म्हणजे डिव्हिजिबल ऑफ 5 किंवा मल्टिपल ऑफ 5. तर ते कुठले येतील, 5, 10, 15 कुठपर्यंत, 50 पर्यंतच आहे. आणि मग आता ए इंटरसेक्शन बी बघा, ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय मिळेल, 15, 30 आणि 45. म्हणजे असे नंबर्स की विच आर डिव्हिजिबल बाय 3 ऑल्सो आणि विच आर डिव्हिजिबल बाय 5 ऑल्सो बोथ. म्हणजे मग काय झाला आपला तो ए इंटरसेक्शन बी. बघा याच्यानंतर आणखीन एक वेगळा इव्हेंटचा टाइप आहे, दॅट इज द म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. आता म्युच्युअली एक्सक्लुझिव्हचा अर्थ काय होतो, किंवा आपण म्हणतो बघा एक्सक्लूड करणे. त्याच्यावरनं एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, की जे कुठलेही दोन इव्हेंट्स तुम्ही कन्सिडर केले त्याच्यामध्ये कोणच कॉमन नसणं, याला म्हटलं जातं म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. बघा सो A and B are said to be mutually exclusive if they have no outcome in common. No outcomes in common. So in other words, the intersection of mutually exclusive event is empty set. ठीक आहे, म्हणजे ज्यांचा इंटरसेक्शन थोडक्यात एम्प्टी आहे त्यांना आपण काय म्हणू शकतो, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. बघा इथे ते मगाचं एक एक्झाम्पल घेतलेले आपण. समजा एक सेट मी घेतला डिव्हिजिबल बाय 8 नी आणि दुसरा घेतला डिव्हिजिबल बाय 13 नी. तर दोन्ही सेट जर का बघितले तर बघा बरं, तुम्ही इथे ऑब्झर्व केलं तरी पण तुम्हाला कळू शकेल की या दोघांमध्ये एकही एलिमेंट काय कॉमन नाही. ए इंटरसेक्शन बी बघा इथे लिहिलंय, किती आलाय 5. सो दीज टू आर द म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह सेट. आता त्याच्या करेक्ट उलटा कन्सेप्ट आहे एक्झॉस्टिव्ह. म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, कोणीच कॉमन नाही. आणि एक्झॉस्टिव्ह म्हणजे काय, तर त्या दोघांचा युनियन हे काय येत असेल, एक पूर्ण सॅम्पल स्पेस होत असेल तर त्याला म्हटलं जातं म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह. त्याच्यानंतरचा इव्हेंट आहे बघा कॉम्प्लिमेंट ऑफ इव्हेंट. हो की नाही, आपण म्हणजे उलट्या अर्थाने म्हणतो की नाही, एखादा इव्हेंट मी जर का म्हटलं की डिव्हिजिबल बाय 2 असेल तर दुसरा सेट नॉट डिव्हिजिबल बाय 2 झाला, तो म्हणजेच काय झाला त्याचा कॉम्प्लिमेंट. आणि विच इज डिनोटेड बाय ए डॅश और ए च्या डोक्यावर छोटा सी लिहायचा, ए कॉम्प्लिमेंट. बघा आता आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि आपल्याला म्हणजे थोडक्यात एक रॅन्डम एक्सपेरिमेंट दिलेला आहे.
आणि आता त्याचे सॅम्पल स्पेस लिहायचे आपल्याला. आपण आता डेफिनेशन्स बघितल्या सगळ्या. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, सॅम्पल स्पेस म्हणजे काय हे लिहिलंय, बघितलंय. आता आता काय एक्सपेरिमेंट दिलाय बघा. अ कॉइन अँड अ डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. कॉइन पण थ्रो केली आहे आणि डाय पण थ्रो केलाय. तर आपल्याला सगळे पॉसिबल आउटकम्स विचारात घ्यावे लागतील. बघा, कॉइन साठी किती आउटकम आहेत आपल्याकडे, 2, हेड किंवा टेल. डाय साठी किती आउटकम असतात, 6. म्हणजेच काय करायला लागेल, कॉइनचं जर का पहिल्यांदा असं गृहीत धरा की कॉइन वरती हेड मिळालाय, तर डाय वरती काय काय पॉसिबिलिटी येईल बघा, की 1 मिळेल किंवा 2 मिळेल किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6. ही एक पॉसिबिलिटी झाली किंवा हे एक कॉम्बिनेशन होईल. दुसरी पॉसिबिलिटी काय, की कॉइन वरती काय मिळाले, टेल, आणि मग परत डाय थ्रो केला, मग त्याच्यासाठी पण पुन्हा 6 आउटकम्स मिळतील. म्हणजे इन दिस वे वी विल गेट 12 आउटकम्स इन दिस सॅम्पल स्पेस. आता अजून एक इथे एक्झाम्पल दिले बघा. सुनीता अँड समृद्धी who live in Mumbai wish to go on holiday to Delhi. They can travel to Delhi from Mumbai either by car or by train or by plane. म्हणजे ते दिल्ली टू मुंबई त्यांना ट्रॅव्हल करायचंय. त्यांना ट्रॅव्हल करण्यासाठी किती चॉईसेस आहेत बघा, 3 आहेत. कारनी किंवा ट्रेननी किंवा प्लेननी. ऑन रिचिंग दिल्ली दे कॅन गो फॉर द सिटी टूर आयदर बाय बस और टॅक्सी. पुन्हा तिथे दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना पुन्हा तिथं आतमध्ये फिरायला पुन्हा 2 ऑप्शन आहेत. त्या टॅक्सीने फिरू शकतात किंवा बसनी. म्हणजे आता आपण जसं एक्झाम्पल बघितलेलं तसंच आहे बघा, सेम. मग आता त्यांचे काय काय आउटकम्स होतील बघा बरं, की त्या पहिल्यांदा जाताना कशाने गेल्या, कारनी गेल्या आणि तिथं बस किंवा टॅक्सीने फिरल्या. नंतर त्या जाताना ट्रेननी गेल्या आणि मग बस आणि टॅक्सीने फिरल्या. आणि लास्टली त्या प्लेननी गेल्या आणि मग तिथं बस आणि टॅक्सीने फिरल्या. सो दीज आर द ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स फॉर देअर टूर. आणि मग हे सगळं जर का एका सेट नोटेशन मध्ये टाकलं तर हे झालं त्याची सॅम्पल स्पेस. ठीक आहे. सो आपल्याला आता असं कुठल्या पण रॅन्डम एक्सपेरिमेंट जर का दिला तर त्याची सॅम्पल स्पेस ही लिहिता आली पाहिजे. कारण का सॅम्पल स्पेस म्हणजे ही सगळ्यात पहिली पायरी आहे कुठल्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी. ठीक आहे. सो नाउ वी विल मूव्ह टुवर्ड्स दॅट इज द प्रोबॅबिलिटी. आता प्रोबॅबिलिटी म्हणजे काय आपण बघूयात. सो काय आहे प्रोबॅबिलिटी म्हणजे बघा, रॅन्डम एक्सपेरिमेंट पॉसेस अनसर्टनिटी रिगार्डिंग द ऍक्च्युअल रिझल्ट ऑफ द एक्सपेरिमेंट इवन दो ऑल पॉसिबल आउटकम्स आर ऑलरेडी नोन. म्हणजे जेव्हा आपल्याला त्याचे पॉसिबल आउटकम्स काय आहेत ते हे सगळं माहिती असेल, पण मग त्याची शक्यता वर्तवणं की किती चान्सेस आहेत एखादी गोष्ट घडून येण्याचे ते सांगणं म्हणजेच काय, त्याची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. आता हे वर्ड मध्ये झालंय, पण बाय फॉर्म्युला आपण एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कशी काढतो, तर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. ठीक आहे. सो आता इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे काय बघा, ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट आर सेड टू बी इक्वली लाईकली इफ नन ऑफ देम कॅन बी प्रेफर्ड ओव्हर द अदर्स. म्हणजे एकाचा संबंध दुसऱ्याशी नसणे थोडक्यात. हो की नाही. कॉइन टॉस केलं तर हेड अपिअर होण्याचा टेल अपिअर होण्याशी काही संबंध नाही. सो दीज आर द इक्वली लाईकली आउटकम्स. बघा मी इथं आता सांगितलं तेच. मग प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन काय होईल, P of A is equal to N of A upon N of S. Where N of A म्हणजे काय झालं, नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स फॉर द ऑकरन्स ऑफ द इव्हेंट A. आणि N of S म्हणजे काय, तुमचे टोटल सॅम्पल पॉइंट्स. आता त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत बघा. आपण आता मगाशी कॉम्प्लिमेंट ऑफ इव्हेंट शिकलो, कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट. तर तो कसा काढायचा किंवा त्याची प्रोबॅबिलिटी कशी काढायची, तर P of A डॅश इज इक्वल टू 1 मायनस P of A. बघा मी मगाशी पण म्हटलं की नाही, कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट म्हणजे काय होतं, त्याच्या उलटा. ठीक आहे. म्हणजे कुठलाही इव्हेंट कन्सिडर केला आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट कन्सिडर केला तर बोथ कंबाईन केले, त्यांचं युनियन फाइंड आउट केलं तर काय मिळतो आपल्याला, टोटल सॅम्पल स्पेस मिळतो. टोटल सॅम्पल स्पेसची प्रोबॅबिलिटी किती येते, 1. म्हणजेच मग त्या लॉजिक नुसार कॉम्प्लिमेंटची प्रोबॅबिलिटी कशी येईल, 1 मायनस P of A. त्याच्यानंतर हे आपल्याला माहितीच आहे की प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू ऑलवेज लाईज बिटवीन 0 to 1. जर का एखादा इम्पॉसिबल इव्हेंट असेल, इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजे काय आपण बघितले मगाशी डेफिनेशन, की त्याला एक पण आउटकम नाही, म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी किती आली, 0.
एखादा सर्टन इव्हेंट असेल त्याची प्रोबॅबिलिटी किती येईल 1. आता दोन म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स असतील म्हणजे त्याच्यामध्ये कोणच कॉमन नाही तर त्यांच्या युनियनची प्रोबॅबिलिटी काय येते बघा P of A1 युनियन A2 इज इक्वल टू P of A1 प्लस P of A2. त्याच्यानंतर आता हे आपल्याला माहितीये बघा की A जर का B चा सबसेट असेल तर ऑब्व्हियसली P of A इज लेस दॅन काय असतं P of B. त्याच्यानंतर आपण AP of A मायनस सॉरी हा B मायनस A आहे P of A डॅश इंटरसेक्शन B म्हणजे क्लिअरली B घडून येण्याची प्रोबॅबिलिटी ही काय असते P of B मायनस P of A. इथं P of B मायनस सॉरी इथं P of A नाही तर P of A इंटरसेक्शन B असं हवे P of B मायनस P of A इंटरसेक्शन B. आता त्याच्यानंतर बघा मी आपण इंट्रोडक्शन मध्ये मगाशी बघितलेलं की ऍडिशन थेरम पण आहे म्हणजे आपण एका इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कशी काढायची हे बघतो पण त्याच्याऐवजी समजा आपल्याकडे दोन इव्हेंट्स जर का असतील आणि त्याचं युनियन मला फाइंड आउट करायचं आहे हो की नाही किंवा असा इव्हेंट डिफाईन केला ऍटलिस्ट वन ऑफ द ए किंवा बी असेल हो की नाही तर तो इव्हेंट म्हणजे कुठला इव्हेंट झाला ए युनियन बी आणि मग आता याची प्रोबॅबिलिटी जर का फाइंड आउट करायची असेल तर ती प्रोबॅबिलिटी कशी येते बघा P of A union B is equal to P of A plus P of B minus P of A intersection B. या पद्धतीने त्याची काय येते प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केली जाते. आता याचं प्रूफ बघूयात आपण. आता दोन मेथडनी याचं प्रूफ दिलं जातं बघा आपण हे बाय डेफिनेशन मी सांगण्यापेक्षा इथे बघा मग असा हा जो वरचा फॉर्म्युला आहे तो इथे तसाच दिलाय करेक्ट इथं करेक्ट आहे बघा P of A इंटरसेक्शन B डॅश कसा काढायचा P of A मायनस P of A इंटरसेक्शन B. हे सगळे फॉर्म्युले का सांगतोय कारण का तुम्हाला एखाद्या एक्झाम्पल मध्ये कसं देतील आता इथे समजा A इंटरसेक्शन B डॅश ची प्रोबॅबिलिटी काढायची आहे तर तुम्हाला कुणाची प्रोबॅबिलिटी माहिती असणं अपेक्षित आहे P of A ची आणि P of A इंटरसेक्शन B ची म्हणजे या तिघांपैकी कुठली तरी दोन व्हॅल्यूज माहिती असतील तर तुम्ही तिसरा फाइंड आउट करू शकता त्यासाठी हे फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. आता जसं आपण दोन इव्हेंटसाठी प्रोबॅबिलिटी म्हणजे दोन इव्हेंटसाठी युनियन बघितलं तसं तीन इव्हेंटचं पण युनियन आपण फाइंड आउट करू शकतो तर कसं तर हा त्याचा फॉर्म्युला आहे बघा P of A युनियन B युनियन C इज इक्वल टू P of A प्लस P of B प्लस P of C मायनस P of A इंटरसेक्शन B मायनस P of B इंटरसेक्शन C मायनस P of A इंटरसेक्शन C प्लस P of A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C. सो हा जसा आपण वरती दोन याच्यासाठी फॉर्म्युला लिहिला तसाच हा फक्त तीन इव्हेंटचं युनियन असेल तर आहे. आता जर का एक्सक्लुझिव्ह इव्हेंट असतील म्हणजे कोणीच कॉमन नसेल तर मग त्यांची प्रोबॅबिलिटी कशी काढायची सरळ ऍडिशन ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स. बघा आता आपल्याला काही एक्झाम्पल्स इथं बघायचे हे पूर्ण A युनियन B युनियन C म्हणजे S दिलेला आहे हे तिघ जण पण म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स आहेत. त्याच्यानंतर ह्याच्या काही प्रोबॅबिलिटीज दिल्यात P of A ची 0.2 आहे P of B ची 0.7 आहे P of C ची 0.1 आहे. तर आपल्याला कुणाची फाइंड आउट करायची आहे P of S ची समजा काढायची आहे तर P of S म्हणजे किती येईल बघा बरं म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत म्हणजे काय येणार P of A प्लस P of B प्लस P of C. मग ह्याची प्रोबॅबिलिटी किती आली पण म्हणजेच काय की दिस रिप्रेझेंट द प्रोबॅबिलिटी असाइनमेंट. हेच जर दुसरं एक्झाम्पल बघितलं तर या तिघांचे ऍडिशन केल्यावर काय मिळतंय 1.2 मिळतंय आणि तुम्हाला तर माहितीये कुठलाही इव्हेंट जरी असेल म्हणजे तो अगदी तुमचा सॅम्पल स्पेसचं जरी घेतली प्रोबॅबिलिटी तरी पण इट शुड नॉट ग्रेटर दॅन 1 म्हणजेच काय दिस डज नॉट रिप्रेझेंट द प्रोबॅबिलिटी असाइनमेंट. बघा आता इथे काय दिलंय एक एक्झाम्पल दिलंय आपल्याला आणि प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायच्यात काय बघा 5 एम्प्लॉईज इन अ कंपनी ऑफ 20 आर ग्रॅज्युएट्स म्हणजे एक कंपनी आहे त्याच्यामध्ये 20 टोटल पर्सन्स आहेत त्याच्यापैकी 5 एम्प्लॉईज काय आहेत ग्रॅज्युएट आहेत. जर का मी त्या 20 मधले 3 सिलेक्ट केले तर त्यांची प्रोबॅबिलिटी आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे पण इन जनरलची प्रोबॅबिलिटी नाही त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी कंडिशन दिली आहे बघा काय कंडिशन दिली आहे
की मी जे काही 3 जण चूज करणार ते सगळेचे सगळे काय पाहिजे, ऑल आर ग्रॅज्युएट्स असे असण्याची प्रोबॅबिलिटी किती येईल, किंवा दुसरं काय दिलंय, ऍटलीस्ट वन ग्रॅज्युएट अमंग देम, म्हणजे तिघांपैकी कमीत कमी एक जण तरी ग्रॅज्युएट असेल. ठीक आहे. सो वी विल सी द सोल्युशन वन बाय वन. बघा आपल्याला एकूण एम्प्लॉई किती आहे 20, त्याच्यापैकी सिलेक्ट किती जण करायचे 3, म्हणजे त्यांची सॅम्पल स्पेस किती येणार 20C3, म्हणजे एन ऑफ एस किती येणार त्याचा 20C3. बघा इथे एन ऑफ एस दिलाय. सो कारण का आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे, सो प्रोबॅबिलिटी काढायला फर्स्टली वी शुड फाइंड एन ऑफ एस. सो एन ऑफ एस किती आला 20C3. आता पहिलं कंडिशन बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट दे आर ऑल ग्रॅज्युएट. आता एकूण ग्रॅज्युएट किती आहेत 5, आपल्याला एकूण सिलेक्ट किती करायचे 3, तिघच्या तिघ पण ग्रॅज्युएट पाहिजे, म्हणजे त्याचा आउटकम किती झाला पी ऑफ ए, सॉरी एन ऑफ ए किती झाला 5C3. म्हणजे इथे तुमची रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी इथे खाली बघा, सो तुमची रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू पी ऑफ ए इज इक्वल टू किती येणार एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. सो एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस म्हणजे किती झालं 5C3 अपॉन 20C3. सो इथे उठलेलं नाहीये ते, किती आलं मग 5C3 अपॉन 20C3. आणि मग विच कॅन बी फाइंड बाय युझिंग द फॉर्म्युला NCR चा आपण फॉर्म्युला शिकलेलो आहे. सो त्या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकता आणि मग तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळेल पी ऑफ ए ची. दुसरं बघा आता बी इव्हेंट त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला बघा, की त्याच्यामधला कमीत कमी एक जण तरी काय पाहिजे ग्रॅज्युएट पाहिजे. ठीक आहे. आता मी हा स्ट्रेट फॉरवर्ड इव्हेंट कन्सिडर करायच्या पेक्षा मी त्याचा कॉम्प्लिमेंट कन्सिडर केला, तर याचं उलट म्हणजे थोडक्यात निगेशन घ्यायचं. तर मग काय होईल ऍटलीस्ट वन ग्रॅज्युएट पाहिजे, याचं उलट अपोजिट काय होईल नो ग्रॅज्युएट. ओके नाही, नो ग्रॅज्युएट एम्प्लॉई विल बी सिलेक्टेड. बघा मग एन ऑफ एस किती येणार 20C3 आहे तो तसाच. ठीक आहे. पण पी ऑफ बी किती येईल बघा इथं, सो पी ऑफ बी नाही सॉरी पी ऑफ बी डॅश किती येईल, आपण बी डॅश म्हणजे काय घेतले नो ग्रॅज्युएट. 20 मधले 5 ग्रॅज्युएट आहेत, म्हणजे राहिले किती 15, ते सगळे जण कसे असणार नॉन ग्रॅज्युएट. आणि मग आता आपल्याला 15 जणांमधून 3 जण सिलेक्ट करायचे आहेत. मग इन हाऊ मेनी वेज वी कॅन डू इट 15C3. म्हणजे पी ऑफ बी डॅश किती आला 15C3 अपॉन 20C3. हा मिळेल तुम्हाला पी ऑफ बी डॅश, पण तुम्हाला काढायचं आहे कोण पी ऑफ बी. मग आता फक्त काय करावं लागेल, ह्यावरती जी काही व्हॅल्यू मिळेल ती तुम्हाला ह्याच्यातून 1 मधून सबट्रॅक्ट करावी लागेल. ठीक आहे. क्लिअर विथ दिस स्टुडंट. बघा आपण परम्युटेशन कॉम्बिनेशन पाठीमागे शिकलोय, त्याचा वापर सुद्धा आपल्याला या टॉपिक मध्ये करावा लागतोय तुमचं कार्डिनॅलिटी त्या प्रत्येक इव्हेंटची फाइंड आउट करण्यासाठी. त्यामुळे ते टॉपिक अगोदर परफेक्ट असले पाहिजेत आणि मग तुम्ही ही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू शकताय. बघा आता देन नेक्स्टली आपण मगाशी ऍक्च्युअली याचं स्टेटमेंट बघितलेलं आहे, आता फक्त आपल्याला त्याचं प्रूफ बघायचंय. सो पी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता ह्याचं प्रूफ जे आहे हे आपण 2 मेथड्सनी ह्याचं प्रूफ म्हणजे प्रूफ करू शकतो ही थेरम. पण याच्यातली जी दुसरी मेथड आहे, इथं मी दोन्ही दिले, पण आपण याच्यातलं जे दुसरी मेथड आहे व्हेन डायग्रॅमनी, ते प्रूफ जास्त सोपं आहे, सो आपण त्यांनी मिळवूया. बघा इथे एक व्हेन डायग्रॅम तुम्हाला दिसते काढलेली. काय तुम्हाला माहिती आहे व्हेन डायग्रॅम आपण कशी काढतो, ए हा एक इव्हेंट आहे, हा बी हा एक इव्हेंट आहे. ए चे आउटकम्स किती मानलेत समजा मी एक्स, बी चे आउटकम्स किती मानलेत वाय, म्हणजे बी या इव्हेंटचे फेवरेबल आउटकम किती आहेत वाय, ए चे फेवरेबल आउटकम हे एक्स आहेत, आणि दोघांमध्ये कॉमन असणारे आउटकम किती आहेत झेड आहेत. बघा मग आता इथं फिगर मध्ये तुम्हाला पण दिसतंय बघा, जर टोटल एक्स असतील आणि कॉमन झेड असतील तर हे राहिलेले इकडचे किती झाले एक्स मायनस झेड. सेम इकडं बी चा जो काही हा राहिलेला पोर्शन आहे, म्हणजे हा कुठला आहे बी मायनस ए, ह्याचे आउटकम किती असतील वाय मायनस झेड. ठीक आहे. आता बघा प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन माहिती आहे, पी ऑफ ए इज इक्वल टू काय असतं एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. पी ऑफ बी ची, पी ऑफ ए इंटरसेक्शन बी ची, या दोन्हीच्या पण मी डेफिनेशन्स लिहिल्या.
आता बघा मला काढायची आहे कुणाची प्रोबॅबिलिटी, ए युनियन बी ची ना. मग त्याच्यासाठी मी आधी त्याचं आउटकम किती येतात ते काढूया. एन ऑफ ए युनियन बी. आता ए युनियन बी म्हणजे काय, हे सगळंच, हो की नाही, हे पूर्ण सगळे आउटकम म्हणजे कोण कोण बघा, एक्स मायनस झेड प्लस झेड प्लस वाय मायनस झेड. हे सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, हा झेड कॅन्सल होईल. म्हणजेच एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू किती मिळाले बघा, एक्स प्लस वाय मायनस झेड. ठीक आहे. आता ह्या सगळ्याला समजा मी एन ऑफ एस ने डिव्हाइड केलं. आता एक्स म्हणजेच कोण आहे, ए चे आउटकम, वाय म्हणजे कोण आहे, बी चे आउटकम, झेड म्हणजे कोण आहे, ए इंटरसेक्शन बी चे आउटकम. सो पुढच्या स्टेप मध्ये मी बघा काय लिहिलंय, त्या व्हॅल्यूज न लिहिता कार्डिनॅलिटीच्या स्वरूपामध्ये लिहिले. सो एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो हे मिळालं आता आपल्याला. आता मी काय केलं, पूर्ण इक्वेशनला समजा एन ऑफ एस ने डिव्हाइड केलं तर आपल्याला काय इक्वेशन मिळेल बघा बरं, या पद्धतीनं. मग एन ऑफ ए युनियन बी अपॉन एन ऑफ एस म्हणजे काय झालं, त्याची प्रोबॅबिलिटी. एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस म्हणजे पी ऑफ ए, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस म्हणजे पी ऑफ बी, मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. बघा इथं ते स्टेप ही दिसतीये, इथं सगळ्याला एन ऑफ एस ने डिवाइड केलं तर वी विल गेट द प्रूफ. बघा आता आपण एक्झाम्पल बघूयात एक. ठीक आहे, क्लिअर विथ दिस स्टुडंट. तो फॉर्म्युला सगळ्यांनी पाठ करायचा, तो नीट लक्षात ठेवायचा. बघा इथं 2 dice are thrown together. What is the probability that the sum of numbers is divisible by 3 or 4? आता जेव्हाही अशी तुम्ही थिअरी एक्झाम्पल सोडवत असाल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर इव्हेंट डिफाईन करायचंय. ज्या काही 2 क्रायटेरियाशी रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली असेल त्याच्यावरून त्याचे इव्हेंट डिफाईन करायचे. म्हणजे इथं बघा एक इव्हेंट काय झाले की सम इज डिव्हिजिबल बाय 3. दुसरा इव्हेंट काय होईल, सम इज डिव्हिजिबल बाय 4. बघा मग ए चे पॉसिबल आउटकम्स काय होतील, सम डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे कोण कोण, 3 ने डिव्हिजिबल होणारी सम म्हणजे कोण असेल, 3 असेल किंवा 6 असेल किंवा 9 असेल किंवा 12. हो की नाही, तुम्हाला माहितीये डाय दोन्ही थ्रो केलेत म्हणजे त्याचे टोटल आउटकम्स किती झाले, 36. हो की नाही, 1 1 1 2 1 3 1 5 यासारखं अप टू कुठपर्यंत 6 पर्यंत. मग त्याच्यामध्ये त्याची सम्स किती येणार, मिनिमम सम किती झाली 2 आणि मॅक्झिमम सम किती झाली 12. मग त्याच्यामधले 3 ने डिव्हिजिबल असणारे काय काय येतील बघा, 3 6 9 आणि 12. मग ए साठी आउटकम किती आले, सगळे हे इतके. किती आउटकम्स मिळत आहेत, 12. बी साठी बघा काय पाहिजे, डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे काय पॉसिबिलिटी आली, 4 ने डिव्हिजिबल असणारी सम म्हणजे तर 4 असू शकते किंवा 8 किंवा 12. आता या सम यायला काय काय आउटकम असतील बघा, 1 3 2 2 2 6 3 1 3 5 4 4 5 3 6 2 आणि 6 6 म्हणजे एकूण किती आउटकम आहे तिथं बघा 9. म्हणजे बी ला किती आउटकम मिळाले की जे डिव्हिजिबल बाय 4 असतील, 9 आउटकम म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी किती आली, 9/36. ए ची किती मिळाली आहे, 12/36. आता इंटरसेक्शन, हो की नाही, इंटरसेक्शन पण आपल्याला काढायची आहे कुणाची प्रोबॅबिलिटी बघा, ऑर आलं इथं. मग मी तुम्हाला सांगितलं की आयदर ऑर असेल किंवा ऍटलिस्ट असेल, वन ऑफ द असेल तर तो इव्हेंट कुठला असतो, ए युनियन बी. म्हणजेच आपल्याला इथं कुणाची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, पी ऑफ ए युनियन बी ची. आपण आता फॉर्म्युला बघितला, त्याच्यासाठी आपल्याला कुणाकुणाची प्रोबॅबिलिटी लागतीये, ए ची, बी ची आणि ए इंटरसेक्शन बी ची. सो जसं या सगळ्या फाइंड आउट केल्या प्रोबॅबिलिटीज. बघा ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय की ती सम 3 न पण डिवाइड असली पाहिजे आणि 4 नी पण. मग पॉसिबिलिटी काय, 12. मग 12 साठी पॉसिबल आउटकम किती, एकच, 6 6 म्हणजे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती मिळालं बघा, 1. म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी किती आली, 1/36. सो पी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आणि मग सगळ्याच्या व्हॅल्यू टाकून ते फॉर्म्युल्यामध्ये जर का रिप्लेस केलं तर ते किती मिळेल, 5/9. ठीक आहे.
सो सिमिलरली हे दुसरे एक्झाम्पल्स पण तुम्ही सोडवू शकताय. बघा इथं पण आपल्याला कुणाची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. द सम डिव्हिजिबल बाय 3 ने असणाऱ्याचं आणि डिव्हिजिबल बाय 5 ने असणाऱ्याचं आहे. मग आपण आता जसे इव्हेंटची काढली त्या पद्धतीनेच हे काढू शकतो आपण. पण आता इथं आपल्याला सम कुणाची फाइंड आउट करायची आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी, सॉरी सम नाही, प्रोबॅबिलिटी कुणाची फाइंड आउट करायची आहे की ती जी काही सम येईल दॅट सम इज नायदर डिव्हिजिबल बाय 3 नॉर 5. मग नाहीतर नॉर असेल तर तो कुठला इव्हेंट असतो बघा, ए डॅश इंटरसेक्शन वाय डॅश. आणि मग हा काढायचा कसा, डी मॉर्गन्स लॉनी ए युनियन वाय, ए युनियन वाय इट्स कॉम्प्लिमेंट. सो ए युनियन वाय इट्स कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटची प्रोबॅबिलिटी कशी करतो आपण, 1 मायनस दॅट म्हणजे दॅट इव्हेंटची प्रोबॅबिलिटी. सो 1 मायनस पी ऑफ ए युनियन वाय. इथं एक्स झाले चुकून, इथं ए पाहिजे. आणि मग ते त्याची प्रोबॅबिलिटी वरच्या ह्याच्यानुसार काढली आपण आणि व्हॅल्यू रिप्लेस केली तर वी विल गेट द आन्सर. So in this way students we can find the probability for any event. म्हणजे तुम्हाला एक इव्हेंट असला तरी पण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करता येईल, किंवा या पद्धतीनं 2 इव्हेंट जर का असतील तर मग ऍडिशन थिअरम वापरून आपण या पद्धतीनं एक्झाम्पल सगळी जी काय आहेत ती सॉल्व्ह करू शकतो. सो ती टर्मिनॉलॉजी फक्त तुम्हाला लक्षात ठेवा की आयदर ऑर असेल तर कुठला इव्हेंट, ए युनियन बी. बोथ म्हणजे काय, ए इंटरसेक्शन बी. नॉट म्हणजे ए डॅश. आणि नायदर नॉर म्हणजे काय तर ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश. हे टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवली आणि मगाचे फॉर्म्युले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे एक्झाम्पल्स हे सॉल्व्ह करता येतील. ऍडिशन थिअरमचा वापर करून आणि जे काही फॉर्म्युलेज आपण मगाशी बघितलेले त्याचा वापर करून वी कॅन सॉल्व्ह द एक्झाम्पल्स.